या वर्गातील पाठ नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन हा पाठ आपण आज पाहणार आहोत. मुलांनो, या पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. जर तुम्ही नवीन असाल आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सर्वांनी अगोदर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आपण आता या पाठाला सुरुवात करूया. मुलांनो, तुम्हाला सुरुवातीला एक कृती दिलेली आहे, निरीक्षण करा म्हणून. हे बाजूला दिलेलं चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं काय नाही. इथं खाली दिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या आधारावर तुम्हाला इथं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न, पक्षी कोठे आहेत? लक्षात घ्या. यामध्ये पहा इथं कुठे दिसते. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे, गायी कोठे चरत आहेत? रस्ता, झाडे कोठे आहेत? त्यानंतर नदी कोठून वाहत आहे? विमान कोठे आहे? मासे कुठे आहे, कुठे दिसत आहेत? होडी कशावर तरंगत आहे? हे सर्व चित्र तुम्ही बारकाईने निरीक्षण करून पाहायचं आहे. हे सर्व चित्र पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत. कुठे काही घटक कुठे आहेत? आकाशात म्हणजेच हवेत आहेत. काही घटक पाण्यात आहेत तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी, जमीन यांच्याशी संबंधित आहे आणि जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हणतात. लक्षात घ्या. जमिनीत काय म्हणतो? शिलावरण. पाणी, जलावरण. हवा, वातावरण असे म्हणतात. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली या ठिकाणी हा पॉइंट महत्त्वाचा एवढा लक्षात घ्या की हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित जे काही जमीन, पाणी आणि हवा यांना काय म्हणतात? अनुक्रमे जमीन म्हणजेच जो दगडाचा भाग असतो किंवा जमिनीत मातीचा दगडाचा जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण? शिलावरण असे म्हणतो. जो पाणी जे आहे पाण्याच्या भागाला काय म्हणतात? हे जलावरण असं म्हणतात. आणि जो हवेचा भाग आहे त्या हवेशी संबंधित त्याला काय म्हणायचं? वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला भाग आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. लक्षात घ्या. जलावरणाचा भाग जो आहे म्हणजेच पाण्याचा जो भाग आहे तो शिलावरणाच्या म्हणजे जमिनीच्या तुलनेमध्ये कसा आहे? जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला या बाजूला दिलेल्यावरून आपल्याला लक्षात येईल. बघा इथं ह्या आकृतीमध्ये जमीन व पाण्याचे प्रमाण दाखवलेलं आहे. या ठिकाणी जमीन 29% तर पाणी 71%. ही जी आपली पूर्ण पृथ्वी आहे या पृथ्वीवर असलेल्या पूर्ण भागापैकी जमिनीचा भाग हा 29% आहे तर पाण्याने व्यापलेला भाग हा किती आहे? 71% भूभाग आहे. पाण्याने व्यापलेला भाग 71% आहे आणि जमिनीचा जो भूभाग आहे तो 29%. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून सुद्धा पाहतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तीनही घटकांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या तीनही घटकाचा अभ्यास करण्याच्या अगोदर मुलांनो आपण ही आकृती परत एकदा पाहून घेऊया आणि या आकृतीवरून लक्षात येईल की शिलावरण, जलावरण आणि वातावरण कशाला म्हणतो आपण. बघा, शिलावरण म्हणजे हा जमीन आणि हा खडकाळ जो काही भाग आहे या दोघांना मिळून हा शिलावरणाचा भाग आहे. जलावरण म्हणजे हे जे काही पाणी आहे ह्या पाण्याचा जो भूभाग आहे त्याला काय म्हणतो आपण? ह्या पाण्याच्या भागाला जलावरण असे म्हणतो. आणि वातावरण म्हणजे हवेतील हा भाग. या तिन्हीलाही मिळून
काय म्हणतात? नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. लक्षात घ्या, या तिन्हीचंही काय म्हणायचंय? नैसर्गिक संसाधने. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि यांनाच नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. म्हणजे ह्या तिन्ही घटकांना काय म्हणायचं? नैसर्गिक संसाधने असे. त्यानंतर आहे मुलांनो, इथं थोडे आठवा म्हणून तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. पहा काय म्हणतोय, वातावरणाचे 5 थर कोणते? वातावरण म्हणजे काय सांगा मला सुरुवातीला. वातावरण कशाला म्हणतो आपण? पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास काय म्हणतो आपण? वातावरण असे म्हणतो. मग आता वातावरणाचे जे काही 5 थर आहेत ते 5 थर कोणते आहेत ते पहा. इथे तुम्हाला पुढे दिलेले आहेत हे बघा. त्यामध्ये तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे हे 5 स्तर आहेत. मग त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व हवेमध्ये म्हणजेच वातावरणामध्ये हवेमध्ये आपल्याला हे 5 थर पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सह, इथं सहा झालेला आहे, चुकलेला आहे, सह निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होत असतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. लक्षात घ्या, हा तपांबर हा जो पहिला जो टप्पा आहे हा भूपृष्ठापासून 13 किलोमीटर उंचीपर्यंतच्या हवेचा जो थर आहे या थरालाच आपण तपांबर म्हणतो. म्हणजे भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीपासून तो त्याची उंची किती येते? 13 किलोमीटर येते. म्हणजे तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे किती? 80% वायू असतात. आणि विशेष म्हणजे या थराची विषुववृत्तावरील जी जाडी असते ती जवळजवळ 16 किलोमीटर असून ती ध्रुवावरती 6 किलोमीटरच्या दरम्यान असते. हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. कुठे? स्थितांबरामध्ये किती दिलेलं आहे प्रमाण? 19% असते. पुढे दलांबर आणि आयनांबरामध्ये वायूचे प्रमाण हे कमी होत जाते आणि बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही. हे लक्षात घ्या. बाह्यांबर हा सर्वात शेवटचा त्याचा आवरणाचा जो काही आपला जो थर आहे हा बाह्यांबर सर्वात शेवटचा आणि याच्या पलीकडे मात्र वायू आढळत नाही. आणि हा येणारा म्हणजे आयनांबराच्या नंतर म्हणजे पलीकडील हवेच्या भागास काय म्हणतो आपण? बाह्यांबर म्हणतो. हे लक्षात घ्या. प्रत्येकाची व्याख्या जर असं तयार केली तर कशी होणार? आयनांबराच्या पलीकडील म्हणजे हे आयनांबर आहे, आयनांबराच्या नंतर येणारा थर, आयनांबराच्या पलीकडील हवेच्या भागास बाह्यांबर म्हणतात. आणि या थरात उंचीनुसार तापमान वाढत जात असते. हे लक्षात घ्या. आणि आणखी एक विशेष इथं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे ते की हा जो भाग असतो या भागामध्ये हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व सुद्धा आढळते. हे लक्षात घ्या. त्या पलीकडे मात्र वायू आढळत नाही या बाह्यांबराच्या नंतर. तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेले अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायू बरोबर धूलिकण, पाण्याची वाफ यांचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर वर जावे तसे तसे ते कमी होत जाते. म्हणजे जमिनीपाशी हे हवा जे आहे भूपृष्ठावर ही सर्वात जास्त असते आणि त्यानंतर जसे जसे तसे वर वर जावे तसे तसे हवेचं प्रमाण काय होत असतं? कमी होत जातं. हवेतील घटकाचे प्रमाण व काही उपयोग तुम्हाला इथं दिलेले आहेत. उपयोग बघण्याच्या अगोदर आपण हवेतील घटकांचे प्रमाण इथं पाहूया. या बाजूला दिलेली जी आकृती आहे याच्यामध्ये बघा हे प्रमाण दिलेलं आहे. यामध्ये या पूर्ण हवेच्या 100% भागामध्ये सगळ्यात जास्त 78% हे काय आहे? नायट्रोजनचं प्रमाण आहे. लक्षात घ्या. नायट्रोजन किती आहे? 78%. त्यानंतर ऑक्सिजन 21%. त्यानंतर अर्गॉन 0.9%. त्यानंतर
इतर वायू व घटक हे 0.07% मध्ये इतर सर्व वायू आले. आणि आपल्या हवेमध्ये पूर्ण कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे पहा, 0.03% आहे. हे हवेतील विविध घटकाचे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं. आता हवेतील वायूचे काही उपयोग तुम्हाला दिलेले आहेत. हे उपयोग खूप महत्त्वाचे आहेत मुलांनो, लक्षात ठेवा. त्यामध्ये नायट्रोजन दिलेला आहे तुम्हाला सुरुवातीला. नायट्रोजन मध्ये काय सांगितलं पहा, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो, तो म्हणजे नायट्रोजन, नायट्रोजनचा उपयोग. त्यानंतर ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, आता आपल्याला वाटतं कार्बन डायऑक्साईडचा आपल्याला काही उपयोग नाही, परंतु पहा कार्बन डायऑक्साईडला आपण फक्त प्रदूषण करणार आहे असंच आपण समजतो, परंतु वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात. कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनेच वनस्पती अन्न निर्माण करत असतात सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात. अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडच वापरला जातो. अग्निशामक नळकांड्या म्हणजे अग्निशामक गाडी असतात ना आपल्या नगरपालिकेमध्ये, तर त्या ज्या आहेत आग, कुठे आग लागल्याच्या नंतर विझवण्यासाठी, तर त्या गाड्यांमध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड दाबून भरलेला असतो. त्यानंतर आहे अर्गॉन, विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. आपला जो छोटा जो बल्ब असतो काचेचा, तो त्या बल्बमध्ये पहा, पूर्वी आता LED आलेले आहेत, पण LEDच्या अगोदर जे बल्ब होते त्या बल्बमध्ये पहा एक वायू असतो, तो वायू काय करतात मध्ये आतमध्ये भरला जातो. ओके, विजेच्या ह्या बल्बमध्ये. त्यानंतर हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. लक्षात घ्या मुलांनो, हेलियम जे आहे हे कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. काय? हेलियम. त्यानंतर निऑन, जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. निऑनची दिवे म्हणजे आता जे LED आहेत ह्याच्या जे मोठे LED पेक्षाही वेगळे आहेत निऑनची, तर जी रस्त्याच्या पद्यावर किंवा चौकामध्ये जी लावलेली असतात मोठ्या प्रमाणातले दिवे, त्या दिव्यांमध्ये निऑन वायूचा वापर केला जातो. इथं पहा, रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये हा निऑन वायूचा वापर केला जातो, तर इथं ऑर्गॉन वायूचा वापर हा विजेचे घरगुती जे बल्ब असतात त्या बल्बचे आतमध्ये जी फिलामेंटची असते ना, ती फिलामेंटच्या आतमध्ये जी पोकळी असते म्हणजे बल्बच्या आतमधली जी पोकळी, त्या पोकळीमध्ये हा आर्गॉन वायू भरलेला असतो. त्यानंतर क्रिप्टॉन फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो. तर एकूण हवेमधील वायूचे काही उपयोग तुम्हाला या ठिकाणी हे दिलेले आहेत. हे हवेतील वायूचे सर्व उपयोग तुम्ही पाहून घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा, हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे आणि जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. पूर्ण लक्षात घ्या, पूर्ण हा पॉइंट रिपीट मध्ये पहा. हे उपयोग सगळे पुन्हा परत वाचून घ्या. त्यानंतर हे हवेतील विविध घटकांचे प्रमाण तुम्ही परत लक्षात ठेवा. त्यानंतर 5 थर कोणते आहेत, कोण्या थरामध्ये लक्षात घ्या. हे जे पहिलं चित्र आहे त्या पहिल्या चित्रामधून मोठ्या प्रमाणात काय बाहेर पडत आहे, त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये गाडींच्या वाहनामधून सुद्धा हा धूर बाहेर पडत आहे. आणि या ठिकाणी एक जंगल काय झालेलं आहे, जंगलाला आग लागलेली आहे आणि त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर बाहेर काय पडत आहे, धूर पडत आहे. म्हणजे हे तिन्ही ठिकाणातून काय होत आहे, प्रदूषण होत आहे. यालाच आपण काय म्हणतो, हवा प्रदूषण असे म्हणतो. बघा, वरील सर्व चित्रात धुराचे सर्व उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण म्हणतात. म्हणजे हवेतील जे घटक आहेत इतर, या
घटकांचा जे काही समतोल आहे तो बिघडला, म्हणजेच काय झालं, वायू प्रदूषण. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वायू प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात यामुळे वाढ होत आहे. आता इथं पहा, तुम्हाला इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक दिलेले आहेत. म्हणजे आता कोणते इंधन आहे, आता ही गाडीमध्ये सुद्धा आपण पेट्रोल डिझेल टाकतो, हे सुद्धा काय इंधनच आहे. तर या इंधनामधून कोणते कोणते घातक घटक बाहेर पडतात, त्यामध्ये पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. ह्या काजळी म्हणजे कार्बन जो आहे तो कार्बनी भाग. तर हे सर्व घटक बाहेर पडत असतात. मुलांना तुम्हाला या ठिकाणी ओझोनचा थर विषयी माहिती दिलेली आहे. ओझोनचा थर एक संरक्षक कवच म्हणून ओळखलं जातं आपल्यासाठी, आणि खरंच आहे. ओझोनचा जर थर नसेल तर सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरणं आहेत ती आपल्या अंगावर पडली असती तर, किंवा आपल्या पृथ्वीवर पडली असती तर पृथ्वीवरील बऱ्याचशा वस्तू अक्षरशः एवढं जे तापमान आहे सूर्याचं हे सहन झालं नसतं त्या वस्तूंना, आणि ते जळाल्या असत्या असं. त्यामुळं ओझोनच्या थरामुळं आपल्याला सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरणं आहेत त्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होत असतो. पहा, वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात, आणि ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होत असतं, संरक्षण होत असतं. आता लक्षात घ्या, या ओझोनचा जो थर आहे या ओझोनच्या थराला नुकसान कोणामुळे होत आहे किंवा त्याला धोका कोणामुळे पोहोचत आहे, तर वातानुकूलन यंत्रे म्हणजे AC, त्यानंतर रेफ्रिजरेटर, आपण घरात जे वापरतो ते फ्रीज, यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यामुळे ओझोनच्या थराचा नाश होतो. आपल्या फ्रीजमध्ये असतो बघा CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, या घटकामुळे सुद्धा तो काय होत आहे, हे रासायनिक वायू तो हवेत मिसळतो आणि त्यामुळे ओझोनच्या थराचा नाश होतो. मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. ओझोन चे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन, ओझोन डे म्हणून 16 सप्टेंबर हा मानला जातो. हे अशा छोटे छोटे जे प्रश्न आहेत किंवा असे जे रिकाम्या जागा आहेत, हे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत, हे तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये, तुमच्या दैनंदिन परीक्षेमध्ये, शाळेच्या परीक्षेमध्ये हे 100% प्रश्न असे विचारले. मुलांनो, इथे तुम्हाला हे माहीत आहे का म्हणून इथं दाखवलेलं हे आहे. पहा, हे मुंबई, पुणे, नागपूर अशा मेट्रो सिटींमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी म्हणजे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं, तर त्या हवेमध्ये असणारे जे घटक आहेत, कोणकोणत्या घटकाचं प्रमाण आहे काय नाही दाखवण्यासाठी विशेष प्रकारचे असे फलक आहेत. हे फलक लावलेले आहेत, आणि या फलकांमुळे त्या ठिकाणी हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत आणि काय नाही याचे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स दिलेलं असतं. या ठिकाणी तुमचा हवा हा घटक पूर्णतः संपतो. यानंतर मुलांनो, आपल्याला पॉइंट दिलेला आहे पाणी. पाणी म्हणजे वॉटर. तुम्हाला तर माहित आहे, पाणी आपल्या सर्वांसाठी खूप आवश्यक आहे. मग इथं तुम्हाला एक कृती दिलेली आहे. तुम्हाला या कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरामध्ये पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो आणि तो किती होतो, आणि त्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते किती प्रमाणात आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे इथं बाजूला दाखवलेलं बघा, पाण्याच्या वापराची कारणे आणि पाण्याचा वापर लिटरमध्ये लिहायचा आहे तुम्हाला. ही आंघोळीसाठी तुम्हाला घरात जेवढे माणसं आहेत त्या प्रत्येकांना आंघोळीसाठी किती लिटर पाणी लागतं एकूण, त्यामध्ये दात घासणे,
तसंच कपडे, भांडी धुणे, फरशी पुसणे, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, म्हणजे एकंदरीत रोजच्या वापर आपण पाण्याचा एकूण वापर किती करतो ही कृती तुम्हाला करायची. आणि ही कृती केल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुमच्या असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्या सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे पाण्याशिवाय आपण राहू शकतो का? नाही. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते. यावरून आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते. इथं किती सांगितलेलं आहे तुम्हाला? दररोज कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिले पाहिजे. त्यानंतर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजन शी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण ह्या मागील इयत्तांमध्ये शिकलेली आहेत. मला माहिती आहे मुलांनो, पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? सांगू शकता कोणी? पाण्याचं रेणुसूत्र काय आहे? H2O. काय पाण्याचे रेणुसूत्र आहे. म्हणजे तिथं सांगितल्याप्रमाणे की हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि यापासून काय तयार होतं? पाणी तयार होते. त्यानंतर इथं पहा, सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो, हे लक्षात ठेवा. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. पाण्याला काय म्हणतात? वैश्विक विद्रावक. म्हणजे याच्यामध्ये कोणताही पदार्थ काय पाण्यामध्ये सहज विरघळतो म्हणून हा वैश्विक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. आता आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, प्राण्यांमध्ये सुद्धा रक्त आहे, याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. वनस्पतीमधील सुद्धा रसद्रव्य असतात, त्या रसद्रव्यांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. हे लक्षात. आता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण करा व चर्चा करा म्हणून पुन्हा एक आणखीन तुम्हाला आकृती दाखवलेली आहे की पृथ्वीवरील पूर्ण 100% पाणी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि या 100% पाण्यापैकी पिण्यासाठी किती प्रमाणात पाणी उपयोगी आहे? बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी किती आहे? आणि समुद्राच्या ह्याच्यामध्ये म्हणजेच महासागरांमध्ये जे की खारट पाणी असत ते त्याचं प्रमाण किती आहे? बघा, लक्षात घ्या, पृथ्वीवरील पाण्याचे हे वितरण आहे. तर समुद्र आणि महासागर याच्यामध्ये हे निळा जो भाग दाखवलेला आहे, हा निळ्या भागामध्ये हे पूर्णच्या पूर्ण पाणी समुद्रामध्ये आणि महासागरामध्ये आहे. मला सांगा, आपण समुद्राचं पाणी पितो का? नाही. मग हे जे समुद्र आणि महासागराचं प्रमाण आहे हे किती आहे? हे प्रमाण आहे मुलांनो, लक्षात घ्या, हे प्रमाण आहे 97%. किती आहे? 97%. लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे बर्फ स्वरूप भूगर्भातील व इतर जे पाणी आहे हे पाणी याचं हे एवढ्याच भागामध्ये इथे ह्या रंगामध्ये दाखवलेलं आहे. तर हे प्रमाण किती आहे? तर हे आहे 2.7%. लक्षात ठेवा, किती आहे? 2.7%. कोणतं? हे प्रमाण. आणि त्यानंतर पिण्यासाठी जे उपलब्ध असलेलं पाणी आहे ह्या रंगामध्ये इथं थोड्याशा प्रमाणात दाखवलेलं आहे आणि ह्याचं प्रमाण किती राहणार आहे? मग आता उरले किती? हे प्रमाण आहे 0. किती? 3%. बघा, लक्षात घ्या, हे जे पाणी आहे किती आहे? 0.3. म्हणजेच इथं बाजूला दाखवलेली जे हे चौकट आहे याच्यामध्ये पहा, लक्षात येईल तुम्हाला, समुद्र आणि महासागर 97%. या ठिकाणी काय येणार? बर्फाच्या स्वरूपात किंवा भूगर्भातील व इतर पाणी जे आहे ते 2.7%. आणि त्याच्यानंतर पिण्यासाठी उपलब्ध पाणी जे गोडे पाणी आहे ज्याचा आपण पिण्यासाठी वापर करतो ते 0.3%. असं एकूण 100% याचं प्रमाण होईल. त्यानंतर पृथ्वी
पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे, काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे आणि अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणूनच पिण्याचं पाणी हे अत्यंत काळजीनं वापरलं पाहिजे, कारण का पिण्याच्या पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे आणि तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. हे त्यानंतर निरीक्षण करावं, चर्चा करा, असा तुम्हाला पुढे प्रश्न केलेला आहे. बघा काय म्हणलेलं आहे, पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो. आता हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो. बघा ही चित्राचं निरीक्षण करा. पृथ्वीवरील पाण्याचा वापर कसा कुठं कुठे केला जातो. एवढा मोठा कारखाना आहे या ठिकाणी, या कारखान्यामध्ये सुद्धा पाण्याचा वापर केला जातो. या डॅममधून येणार हे पाणी आहे. बघा हे कोणी गाड्या धुण्यासाठी, कोणी आंघोळीसाठी, कोणी धुणे धुण्यासाठी, तर इकडे शेती करण्यासाठी या ठिकाणी जमीन वापरला जातो. या ठिकाणी इथं घरगुती वापरासाठी, कारखान्यासाठी, त्यानंतर बघा इथे पाण्याची टाकी, ह्या घरगुती पूर्ण ह्या घराला पाणी पाठवण्यासाठी, तसेच याच कारखान्यातील जे काही मळी आहे, ते घाण पाणी आहे, ते सुद्धा इकडेच असं पाठवलं जातं. म्हणजे हे सर्व काय आहे या चित्रामध्ये तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. इतर पशु पक्षी वरील प्रमाणे पाण्याचा वापर करतात का. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते, हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात, हे लक्षात घ्या. पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातून पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणे सुद्धा बांधलेली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. हे सर्व पॉइंट लक्षात ठेवा की पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. या ठिकाणी आता आपला पाणी हा पॉइंट इथे या ठिकाणी संपतो. त्यानंतर मुलांनो आता आपल्याला पुढे पॉइंट पाहायचा आहे, ते म्हणजे जमीन. जमीन हा पॉइंट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला सांगा पाहू म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न वाचा. या सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळून जातील. जमीन कशाची बनलेली असते, कशाची बनलेली असते, खडक, माती, दगड, हे सगळेच तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते, तर हे सर्व जमिनीवर दिसते. त्याच्यानंतर सर्व सजीव दिसतात. जमीन सर्वत्र सपाट असते का, तर नाही. कुठे उंच सखल भाग असतो, कुठे खडकाळ भाग असतो. मानव जमीन निर्माण करतो का, तर करत नाही. काय काय मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केलेले आहे, तर तो पिके वगैरे घेतो, त्याने त्याच्या गरजेसाठी शेती करतो, निवास करतो, त्याच्यानंतर घरे बांधतो, त्याच्यानंतर रस्ते करतो, हे सर्व मानवाने केले. त्याच्यानंतर जमिनीत खोल खड्डा खंडातो, तुम्हाला त्यात काय आढळते, त्यामध्ये पहा. यामध्ये सुद्धा वेगवेगळे जर खड्डे खणले, म्हणजे असे छोटे खड्डे नाही तर मोठे, तर खनिजे तुम्हाला आढळतात. त्यामध्ये भूगर्भामध्ये जे काही आहेत तुम्हाला वेगवेगळे खनिजे आहेत, वायू आहेत, काही तेल आहेत, तर हे सर्व तुम्हाला आढळतात. भूगर्भीय वायू म्हणतात त्याला, म्हणजे आपला गॅस वगैरे जे असतो ते. तर आपण नेमका पॉईंट पाहूया. पहा, जमीन. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू
आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनलेली आहे ते आपण पाहू. तर आता पहा मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला करून पहा म्हणून दिलेलं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे पहा. तर मुलांनो पहा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. ती कृती करून पाहायची आहे. बाटलीतील मिश्रणाचे थर तुम्हाला या ठिकाणी कळून जातील. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक रिकामी बाटली घ्यायची, आपली प्लास्टिकची बॉटल, एक प्लास्टिकची पारदर्शक बाटली आणि मुठभर माती, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या. हे सर्व साहित्य घ्यायचं. मग बाटलीचा निमुळता असलेला जो वरचा भाग असतो, हा वरचा भाग काय करायचं, तुम्हाला ते कट करून टाकायचं आहे, कापून टाकून द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं पहा. त्यानंतर त्यात पाणी टाका आणि त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे द्या. बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे, त्यात थर आढळतात काय, वरपासून खालपर्यंत या थरामध्ये काय दिसतात ते पहा. बघा, हे जे सांगितलं होतं तुम्हाला, यामध्ये मुठभर माती, थोडे दगड, वाळू आणि पालापाचोळा हे सर्वच एका बॉटलमध्ये टाकायचे, त्याच्यात पाणी टाकायचे, त्याच्यात सगळं मिसळून टाकायचं आणि ती बॉटल स्थिर ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अशा पद्धतीनं त्या थर दिसतील. म्हणजे काय, तर सर्वात जे काही मोठे दगड आहेत ते सर्वात बुडाला गेलेले दिसतील. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडेसे लहान असलेले दगड दिसतील, म्हणजे बारीक दगड. त्यानंतर वाळू जे आहे, वाळूचा थर त्याच्या वर आलेला असेल. त्यानंतर जी माती आहे, मातीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे थर तुम्हाला दिसतील. आणि सगळ्यात वर इथं हे पाण्याच्या वर सगळ्यात तुम्हाला हा पालापाचोळा सर्व काही इथे दिसेल. यावरून बघा काय लक्षात येतं की पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे निरीक्षण करा आणि सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील हे पहा. किंवा आपण घर बांधकाम करत असताना सुद्धा जे खड्डे खणले जातात सुरुवातीला, ते त्या खड्ड्यांचं सुद्धा निरीक्षण केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं निरीक्षण पाहायला. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा असे म्हणतात. लक्षात घ्या मुलांना, कुथित मृदा म्हणजे काय. जो परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा जो थर आहे तो वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण झालेला असतो, त्याला काय म्हणतो आपण, कुथित मृदा असे म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खड्डे, कृमी कीटकांनी युक्त असते. म्हणजे बारीक बारीक जे कीटक वगैरे जे असतात ना, असे सर्व कीटक वगैरे, वाळू जे असते, ते माती हे सर्वांनी असते. या मातीच्या थराला आपण मृदा असे म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते आणि हे थर मूळ खडकांचे असतात. लक्षात घ्या. आणि त्यामध्ये म्हणजे खडकाचं प्रमाण वाढलेलं असतं. मग सगळ्यात शेवटी खाली चांगले मूळ खडक, मोठ्या प्रमाणातले खडक तुम्हाला दिसतील. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. बघा, हे तिचा रंग आणि पोत म्हणजे त्याची क्वालिटी, म्हणजे मातीमध्ये काय उगवलं जातं काय नाही, ते कशा प्रकारची ती माती आहे हे ज्याच्यावरून कळतं, त्याला ते मातीचा पोत म्हणलं जातं. तसंच त्या मातीचा रंग, हे सर्व बाबी ज्या आहेत त्या खडकावरून ठरत असतात. तुम्हाला इथं बाजूला काही जमिनीचे बघा थर दाखवलेले आहेत. हे थर तुम्ही निरीक्षण करून पहा. या ठिकाणी सगळ्यात खाली इथं हा मूळ खडक दाखवलेला आहे. मूळ खडकानंतर हे बघा खडक आणि माती हे मिश्रित असं तुम्हाला दिसत आहे. मातीचा थर व लहान लहान खडक.
त्यानंतर अपरिपक्व अशी ही मृदा आहे. त्यानंतर ही मृदा आणि कृथित मृदा, म्हणजे हे वरीकृथित मृदा आत्ताच आपण पाहिलं की वनस्पती आणि प्राण्यांचे जे काही अवशेष असतात हे अवशेषांपासून, त्याच्या कुजण्यांपासून तयार झालेली ही कृथित मृदा असते. त्याच्यानंतर ही माती आणि अपरिपक्व माती, म्हणजे आपली हे वनस्पती आपण ज्यावेळेस लावत असतो त्यावेळेस हे जे मुळा कशा स्वरूपात इथं खाली जातात आणि माती कशी असते खाली कुठं खडकापर्यंत हे मुळा जातात, ह्या बाबतीत ह्या जमिनीचे थर तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यानंतर मृदा तयार होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. ती पहा, जमिनीवरील मृदा, मृदा म्हणजेच माती, ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात आणि उंदीर घुशी सारखे कृदंत प्राणीही यामध्ये आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. म्हणजे अपक्षयास म्हणजे खडकाचा अपक्षय कशाला म्हणतो? खडकाचा अपक्षय म्हणजे खडकामध्ये जे भेगा पडतात किंवा खडक जो चुरा होतो, खडक जो तुटतो तो. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा, हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. म्हणजे 1000 वर्षामध्ये किती? 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होतो. लक्षात घ्या मुलांनो, हे खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. लक्षात घ्या की 1000 जे वर्ष आहेत, ह्या 1000 वर्षामध्ये केवळ 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होत असतो. ओके. त्यानंतर पूर परिस्थिती, वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मात्र जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ लागतात. म्हणजे मातीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. म्हणूनच मृदा संधारण करणे म्हणजेच त्याची जपणूक करणे, त्याच्यानंतर त्याची जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. आता जमिनीवरचे आच्छादन वाढवणे म्हणजे आच्छादन म्हणजे काय करायचे? आच्छादन म्हणजे काय? आपल्याला काय मोठं जमिनीला काय झाकून ठेवायचं का? जमीन कशी झाकून ठेवायची? हो, जमिनीला आपल्याला आच्छादन करणे म्हणजे झाकून ठेवणे. पण जमीन आज कशाने झाकायची? तर त्यावर गवत, झाडे, झुडपे हे जर आपण लावले तर आपोआपच आपली जमीन काय होईल? झाकली जाईल, म्हणजे आच्छादित केली जाईल आणि त्यामुळे जमिनीची धूप कमी होईल. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर मुलांना तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक करून पहा म्हणून प्रति दिलेली आहे, ही तुम्ही करून पाहू शकता. त्यामध्ये आपल्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची जी काही माती आहे ती माती, वेगवेगळ्या रंगांची माती घ्या. त्याच्यामध्ये अंगणामध्ये इकडे तिकडे शेतामधली माती कशी आहे, आपल्या खेळाच्या मैदानावरली कोणती आहे, आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे. नदीच्या कडेची घ्यायची, डोंगरावरची घ्यायची आणि त्यांचे या नमुने मिळून त्यातील फरक, रंग आणि स्पर्श व कणांचा आकार, त्या मातीच्या कणांचा आकार कसा आहे काय नाही, ह्या मुद्द्यांच्या आधारे त्याचं निरीक्षण करायचं. आता माहित आहे का तुम्हाला, मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्म जीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणजेच ह्युमस म्हणतात. लक्षात घ्या की कुथित मृदा किंवा ह्युमस कशाला म्हणायचं? की ज्या काही वनस्पती, प्राणी यांचं विघटन झाल्याच्या नंतर ते कुजून जातात, म्हणजे त्यांचं विघटन होऊन जातं आणि त्याच्यावर मग ते जमिनीवर पडून राहतात. मग त्यापासून जे काही जो थर तयार होतो मातीवर त्यालाच आपण कुथित मृदा असे म्हणतो. कुथित मृदा जमिनीला खूप पोषक असते, घटक पुरवण्याचे ते काम करते, पोषक घटक पुरवण्याचं काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवण्याचं काम करते, मातीत पाणी धरून ठेवण्याचं काम करते. या कामी देखील कुथित मृदा महत्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33 ते 50% असते.
हे लक्षात घ्या. म्हणजेच हे काही पालापाचोळा वगैरे वनस्पती प्राणी यांचे जे काही अवशेष आहेत त्यांचं हे जे काही विघटन होत असतं ह्या विघटनापासून तयार होणारी म्हणजेच ही लिखित मृदा आहे. त्यानंतर मुलांनो तुम्हाला या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून तुमच्यासाठी दिलेलं आहे बघा. मृदेमधील विविध घटक कोणते त्यांचे जैविक आणि अजैविक असे वर्गीकरण करा. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स, जैविक अँड अजैविक हे तुम्ही सांगा, तुम्ही विचार करा. अतिशय सोपे असे घटक आहेत. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. म्हणजे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जे काही उलथापालथ घडलेली आहे किंवा भूकंप झालेले आहेत त्याच्यामुळे जमिनीवरील जे काही जंगले आहेत ही कुठं जमिनीच्या आतमध्ये भूगर्भात गाडली गेली आणि त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भातच घडली. म्हणूनच खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतात. मग हे जे लक्षात घ्या की हे सर्वचे सर्व पदार्थ कुठून मिळतात जमिनीच्या आतमध्ये, हे सर्व जीवाश्म इंधन. जीवाश्म इंधन म्हणजे काय, पूर्वी जे पृथ्वीवर जे घडलेले जे उलथापालथ आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात भूकंप झाले असतील, अन्य काही घटना घडल्या असतील त्यामुळं जमिनीवरचा भाग जो आहे तो जमिनीच्या खाली गाडला गेलेला होता, भूगर्भात गाडला गेला आणि त्या भूगर्भात गाडला गेल्यामुळं ते तसेच त्यांच्यावर एक मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी जीवाश्म इंधन तयार होण्याची प्रक्रिया बनलेली आहे आणि त्यामध्ये आज आपल्याला त्या जीवाश्म इंधनामध्ये खनिज तेल, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही सर्व इंधनं मिळतात. तसेच डाबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ सुद्धा आपल्याला असतात. त्यानंतर बघा पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प प्रमाणात आहे, हे लक्षात घ्या. त्यामध्ये उपलब्ध जमीन फक्त 29% आहे. पिण्यासाठी उपलब्ध पाणी आणि गोडे पाणी 0.3% आहे, आपण आत्ताच मागच्या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर ऑक्सिजन हा 21% आहे. हे सर्व प्रमाण आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. वरील कोष्टकाचा जर विचार केला तर ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत, हे पण आपण पाहिलं. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मानवाला कसं आणखीन पाहिजे असं वाटतं, हे या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण असणं गरजेचं आहे. म्हणजेच या संसाधनांचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे. म्हणजे त्या गोष्टीचं भान ठेवणं खूप गरजेचं. बघा कोण काय करते. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामान विषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. बघा कोणती संस्था आहे, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था. ही कधीची आहे, 1875 मध्ये याची उभारणी करण्यात आलेली आहे. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात. ही सर्वच्या सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेली माहिती आहे. ही अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे. तुम्हाला हायलाइट केलेली ही जी पिवळ्या रंगामध्ये जी हायलाइट केलेली जी माहिती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. मुलांनो व्हिडिओला परत पहा, हायलाइट केलेली माहिती परत लिहून घ्या, लिहून घेऊन हे पॉईंट काढा, पॉईंट काढून त्याचा अभ्यास करा. या ठिकाणी तुमचा हा छोटासा पाठ संपलेला आहे. मुलांनो आपण काय शिकलो म्हणून काही पॉईंट दिलेले आहेत, ते पॉईंट तुम्ही वाचून घ्या आणि या धड्याखाली दिलेले जे काही स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण कंप्लीट करा. हा अतिशय सोपा असा स्वाध्याय आहे आणि प्रश्न सुद्धा खूप छान असे प्रश्न आहेत. हे प्रश्न अगदी सोपे आहेत. तुम्ही एक वेळेस जरी धडा वाचलात तर पूर्णच्या पूर्ण प्रश्नांचं तुम्हाला उत्तरे मिळून जातील.
मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा. आणि विशेष जर चॅनलवर नवीन असाल, तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत हे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जर सबस्क्राईब नाही केलात तर तुम्हाला व्हिडिओ नवीन मिळणार नाहीत, पोहोचत नाहीत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, अभ्यास करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा व व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.